नमस्कार, मानदेश भूषण मध्ये सर्व प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। मी अजित कुंभार। आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील टाकवाडी या ठिकाणी आलेलो आहोत। आपल्या मानदेश भूषण सोबत आहे ते सर्व टाकवाडीकर आहेत। खरं तर आज या टाकवाडीमध्ये येण्याचे एकच कारण आहे की या टाकवाडीकरांचा आज उंबऱ्याचा कार्यक्रम आहे। खरं तर तमाम प्रेक्षकांना माहित नाही की उंबरा हा काय कार्यक्रम आहे। तर आज आपल्या प्रेक्षकासाठी उंबरा म्हणजे काय, कार्यक्रम कसे असतात आणि उंबऱ्याचं नियोजन कसं असतं आणि काल, आज आणि उद्या कसा हा उंबरा कार्यक्रम करत आलेले आहेत, या संदर्भात आज आपण सर्व टाकवाडीकर ग्रामस्थ यांच्याशी मनमोकळेपणाने गप्पा मारणार आहोत। आपण थेट टाकेवाडीमधील श्री महालक्ष्मीच्या मंदिरासमोर आलेलो आहोत। महालक्ष्मी देवीचं दर्शन झालेलं आहे आणि याच महालक्ष्मीच्या मंदिर परिसरामध्ये उंबऱ्याचा कार्यक्रम आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे। ते स्वयंपाकाचं दृश्य आहे। उंबरा कसा असतो या संदर्भात आपण टाकेवाडीकरांशी थेट संवाद साधलेला आहे। पण प्रत्यक्ष आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते डाळ शिजल्यानंतर हंडा कसा उचलला जातो। माणसाच्या सहाय्यानं हा हंडा इकडून तिकडे चरावरून बाजूला ठेवलेला आहे। डाळ शिजवण्याची प्रक्रिया आपण बघितलेली आहे। अशा पद्धतीने डाळ बारीक केली जाते घाण्यावर आणि नंतर पुरणपोळीसाठी ती उपयोगात आणली जाते। आपल्याला प्रत्यक्ष दृश्य हे भंडाऱ्यातील बघायला मिळत आहेत। स्वयंपाक कशा पद्धतीने केला जातो, महिला कणिक मळताना आपल्याला दृश्य पाहावयास मिळालेलं आहे। आणि जी लोक सकाळपासून कामाला येत असतात उंबऱ्यासाठी, पुरुष मंडळी असतील, महिला असतील, या सर्वांसाठी पिठलं भाकरी, चटणी हे जेवण अतिशय चवदार जेवण असतं। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे की पुरुष मंडळी जेवत आहेत आणि कणिक महिला सुद्धा मळत आहेत। अतिशय कष्टाचं हे काम आहे, पण सतोबावर एक श्रद्धा आहे। सतोबा आमचा आहे, त्यामुळे महिला सुद्धा मोठ्या संख्येने येत असतात। महिलांचा सहभाग मोठा आहे। पुरुष मंडळी खरं तर आपल्याला काम करणारी मंडळी ही जेवण करताना आपल्याला दृश्य पाहावयास मिळतात। कांदा, चटणी, पिठलं भाकरी असा हा खरं तर जेवण आपल्याला दिसत आहेत। मंडळी जेवण करतायत। दिवसभर ही मंडळी काम करत असतात। पुरण दळण्याचं काम जसं मंडळींनी केलेलं आहे तसं गव्हाचं पीठ मळण्याचं कामही पुरुष मंडळी करत आहेत। आपल्याला दृश्य पाहावयास मिळत आहे ते विविध धार्मिक कार्यक्रम पण असतात। तेही कार्यक्रम या वेळेत होत असतात। वेळेचं बंधन ठेवून ही टाकवाडीकर उंबऱ्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करत असतात। खरं तर पुरुष मंडळी वेळ काढून जेवण मिळेल त्या वेळेला करून वेगवेगळी कामं हातात असतात, ते कामं करत असतात। आपल्याला दृश्य पाहावयास मिळतं कांदा फोडून खरं तर चटणी, कांदा, पिठलं भाकरी असं रुचकार चवदार जेवण असतात। आपल्याला पुरुष मंडळी सुद्धा दिसत आहे, ते कणिक मळताना हे दृश्य आहे। वर्षभरात अनेक उंबऱ्याचे कार्यक्रम होत असतात। शिस्तबद्ध, नियोजनबद्ध हे कार्यक्रम आपल्याला झालेले पाहावयास मिळत असतात। महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरेभाऊ यांचाही उंबऱ्याचा कार्यक्रम झालेला आहे। महाराष्ट्रातील अनेक लोक उंबऱ्याचा कार्यक्रम येथे करत असतात। आपल्याला पोळी कशा पद्धतीने महिला चुलीवर बनवत आहेत हे दृश्य आपल्याला पाहावयास मिळत आहे। मगाशी भाकरी करताना महिला कशा बनवतात ते बघितलेलं आहे। आता पोळी तव्यावर बनवताना महिला आपल्याला पाहावयास मिळत आहेत। सावली केलेली आहे आणि या सावलीच्या मंडपामध्ये ह्या महिला हळूहळू गोळा होऊन स्वयंपाक पुरणपोळीचा करत आहेत। एकत्र येण्याचा हा आनंद हा वेगळाच असतो। दृश्य पाहतोय ते पुरणपोळीचा स्वयंपाक करत आहेत। तरुणाई सुद्धा मोठ्या उत्साहाने सहभागी झालेले दिसत आहेत। झालेल्या पोळ्या पुन्हा एकत्र करायच्या असतात। पोळ्या कशा पद्धतीने बनवल्यात याचंही आपल्याला दृश्य पाहावयास मिळालेले आहे। कारण हाच कार्यक्रम होत असताना महाप्रसादापूर्वी गजनृत्याचा कार्यक्रम होत असतात। टाकेवाडीकर आणि पांगरीकर या दोन गावाचं गजे होत असते आणि त्यानंतर
महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो. साधारण रात्री 10 ते 11 वाजेपर्यंत हा महाप्रसाद घेण्यासाठी टाकेवाडी परिसरातील तालुक्यातील नमस्कार असंख्य दादा. भाविक येत असतात. दादा पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव रामदास एकनाथ दडस. तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की टाकवाडी जे नाव आहे ते सर्व महाराष्ट्रातील लोकांना माहित आहे ते सतोबामुळे, पण सतोबाची यात्रा केव्हा भरते आणि काय इतिहास आहे थोडासा सतोबाचा? या ठिकाणी खरं तर सांगायचं म्हटलं तर हे टाकेवाडी गाव जर पूर्वीचा इतिहास जर सांगायचं म्हटलं थोडक्यात तर हा एक जंगली भाग होता पूर्वी. एक अगदी 100 वर्षाचा काळ म्हटलं तरी चालेल. एक जंगली डोंगर आणि जंगली एरियामध्ये एक जंगली डोंगर या सतोबाचा होता आणि त्या जंगली डोंगरामध्ये एक सतोबा देवानी तिथं त्याचं निवास केलं, स्थान केलं की ह्या ठिकाणी माझी काहीतरी सेवा घडल, माझ्या बकऱ्यांना काही ह्या ठिकाणी चारा मिळेल म्हणून जंगली डोंगरावर या सतोबाने तिथं स्थान केलं आणि त्याला सतोबाचं या ठिकाणी पुजारी म्हणून पहिला मान खरं तर या काळे मंडळींचा होता. काळे मंडळीला काही त्यांच्या परपंचातून त्यांचा ती देवाची सेवा होत नव्हती म्हणून ह्या गावातली श्रीराम एक जंगली म्हणजे एक दाढीवाला जटवाला माणूस श्रीरामाचं बाळ असं ओळखलं जाणारा एक भगत त्यांना या काळे मंडळीला सापडल्यानंतर त्यांनी या श्रीरामाच्या बाळाला एक सतोबाची सेवा करण्यासाठी त्याला पुजारी म्हणून नियुक्त केलं. तर ते पुजारी जंगलातनी झाडावणी शेंड्यातनी जाऊन त्या पहाट म्हणजे महिला 5 वाजता उठतात. 5 वाजायच्या आत बांगडी वाजायच्या आत पहिली म्हणायची बांगडी वाजायच्या आत त्या सतोबा देवाची ती पूजा करायचा आणि 5 वाजल्यानंतर तो 6 वाजेपर्यंत घरी यायचा. तर ही पूर्वीचा एक 100 वर्षाचा काळ. आता नवीन बदल झाल्यानंतर या श्रीरामाची बाळ त्यांचं त्या जटवाल्या दाढीवाल्या या पुजाऱ्याचं अक्षरशः लग्न वगैरे काही झालेलं नव्हतं त्यावेळेस. श्रीरामाचा बाळ म्हणजे सूर्याच्या तेजाचा होता, सुरवंतीचा बाळ म्हणायचे, सूर्याच्या तेजाचा बाळ. तर सूर्याच्या किरणामुळं या सुरवंतीला एक बाळ झालं, त्याचं नाव ठेवलं श्रीराम. मग श्रीराम बाळाच्या हातात ही एक सेवा सतोबा देवाची दिली आणि सतोबा सेवा दिल्यानंतर ही श्रीरामाची पूर्ण गाव प्रजा झाली आणि धनगर समाजात श्रीराम बाळाचा या इथं वंश वाढत गेल्यानंतर आता या टाकेवाडी गावची जवळजवळ 3000 लोकसंख्या आहे आणि या लोकसंख्येतली पूर्ण लोक या सतोबा देवाच्या या सेवेमध्ये सर्वजण सामील होतात आणि या भक्तजनांचा उंबऱ्याचा नवस जे असतो ते आमचे सहकारी मित्र या ठिकाणी सांगतील. धन्यवाद भाऊ. नमस्कार दादा. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. दादा खरं तर भाऊ बोलता बोलता म्हणलेत की उंबरा शब्द आलेला आहे, तर उंबरा हा काय आहे, म्हणजे काय प्रकार काय आहे? म्हणजे उंबरामध्ये कमीत कमी आमच्या गावचे 100-125 उंबऱ्याची वस्ती आहे. तर एका घरातून एक महिला आणि एक पुरुष असं त्या कार्यक्रमाला हजर होते ते, म्हणून ह्याला उंबरा म्हटले जातं. बर उंबरा हा नवस आहे का काय आहे का काय आहे? उंबरा जो माणूस अडचणीत येईल त्या माणसानं इथं आमच्यापाशी आल्यानंतर त्याच्या अंगावर आम्ही भांडार टाकतो. बर काय काय त्याचे काय कौटुंबिक अडचणी असतील त्या अडचणी घेऊन तुमच्याकडे आले, त्या सोडवण्यासाठी आम्ही त्याचा भांडार टाकतो. भांडार टाकल्यानंतर त्याची अडचण ज्यावेळी सुटेल त्यावेळी ते आमच्याकडे येतो. आल्यानंतर त्याला आम्ही ती मग धान्याची उंबऱ्याची यादी देतो धान्याची. बर आणि मग ती पुरणपोळीचा उंबरा असतो. बर आता धान्याची ते पुरणपोळीचा हा कार्यक्रम असतो, तर किती माल लागतो तो? त्याला डाळ 1.5 क्विंटल लागते, 2.5 क्विंटल लागते. 2.5 क्विंटल डाळ, 4 क्विंटल गहू लागतो, 1 क्विंटल तांदूळ लागतो, 150 किलो गूळ लागतो, चटणी 5 किलोची लागते. सगळा माल तुम्ही एकत्रित किती असतो साधारणतः? तो साधारणतः सगळा माल जवळजवळ 9 क्विंटलच्या मापात असतो. 9 क्विंटलच्या मापात असतो साधारण. आता सकाळी मी सुद्धा जो पिठलं भाकरी खाल्लेला आहे, पिठलं भाकरी सकाळी कशासाठी असतं काय? म्हणजे पिठलं भाकरी ही तिथं जी काम करणारी लोक असतात
त्यांचा जेवण दिलं पाहिजे. ती जेवण नाही दिलं तर ती घरी जाणार जेवायला. हा म्हणजे बरोबर. हम्म. तर असा हा 9 क्विंटलचा तुमचा पुरणपोळीचा स्वयंपाक असतो. हा सर्व त्याच्यात साहित्य आलं सगळं- तुमचं, सगळं गूळ, आलं. डाळ काय असेल हा ते. गुळ आलं, मीठ आलं, साखर सर्व आली, आलं ते. लिंब आली, नारळ आलं. सगळ्यांचा माल तुम्ही धरून ही उंबरा आहे. साधारण तुमच्या अंदाजानुसार किंवा तुमच्या ऐकिवानुसार किती वर्षापासून हा उंबरा आहे? ही कमीत कमी आम्हाला न कळतेपणापासून चालूच आहे. तर आणि तीच परंपरा आज हा. तुम्ही पुढे चालू. तीच परंपरा आम्ही पुढे चालवली. ती परंपरा पाठीमाग जरा अडचणी त्यांना सोयी नसल्यामुळं अडचणीनं होत होत्या, पण आता चांगल्या पद्धतीनं होत्या. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा आता. विठ्ठलगिरी चापातडच. दादा तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की दादानी उंबरा म्हणजे काय, माल किती सांगितलेला आहे. हा माल तुमच्याकडे आल्यानंतर हा. जो भाविकांना बनवावा लागतो हा. पुरणपोळीपर्यंतचा, हा किती कालावधी लागतो? म्हणजे साधारण कसं नियोजन असतं तुमचं ते बनवण्याचं? उंबरा माल संध्याकाळी म्हणजे उंबराचा कार्यक्रम हा. जर तुम्हाला आदल्या दिवशी असला हम्म. तर आज संध्याकाळी हम्म. 7:30 वाजता मालाचा माल मटेरियल सगळा आला पाहिजे, सगळा माल तुमच्या ताब्यात दिला पाहिजे. ताब्यात दिला पाहिजे. बरं, तुमच्याकडे ताब्यात दिल्यानंतर आदल्या दिवशी तो दुसऱ्या दिवसापर्यंत कसं नियोजन करता ते? कसं आहे माहितीये का, संध्याकाळी आदल्या दिवशी बसणं जसं आपण दुसऱ्या दिवस सकाळचं झुणका भाकरी, परत दुपारनं जे असणार बर पुराण हे दळणं, म्हणजे डाळ शिजू किती वाजता घालतात? डाळ साधारण? शिजू आम्ही 5:30 वाजता घालतो. पहाटेच्या 5:30ला. हा. म्हणजे पहाटेच्या 5:30 वाजल्यापासून तुमची यंत्रणा सुरू होते, ती यंत्रणा चालू झाली. चालू झाली. हा. ती पाक शेवटचा माणूस जेवेपर्यंत साधारण शेवटचा 10:30 वाजेपर्यंत माणूस जेवतो. 10:30. तिथनं मी हालतच नाही. बर, आता एक सांगा, ही पहाटे 5 वाजल्यापासून तुमचा जे होतात हा. मध्ये कार्यक्रम कुठले असतात? म्हणजे पुरणपोळीचा नैवेद्य कुठं न्यायचं असतो का? गाव देवाला न्यावा लागतो, वर्षोत्तमाला न्यावा लागतो, पांघरीला न्यावा लागतो. बर, पांघरे आणि टाकवाडी हे दोन्हीकडे दोन्ही देवाला निवड पोचावा लागतो. बर, अजून काही कार्यक्रम असतात का? काही वेळेला गजे असतात, असे काही कार्यक्रम? हा, गजा आहेत की. त्या गजे दिवशी. संध्याकाळी स्वयंपाक पूर्ण झाल्यानंतर दोन्ही गावचं गजी येतात, पांघरी आणि पांघरी आणि टाकेवाडी. या दोन्ही गावचं गजी एक ठिकाणी खेळतात. आणि मग ते गजे- पांघरीची एक गाय आणि टाकेवाडीची एक गाय, आणि ते झाल्यानंतर मग महाप्रसाद. आणि परत महाप्रसाद. असा हा संयुक्त कार्यक्रम एका दिवसाचा. पण संयुक्त महाप्रसाद खोसतोर पूर्ण 10:30 वाजेपर्यंत नियोजन करायचं माझं काम असतं. धन्यवाद. दादा तुमचं नाव सांगा पहिल्यांदा. माझं नाव भीमराव दाजी सस्त आहे. बरं, या गावचे तुम्ही पोलीस पाटील आहात? माजी पोलीस पाटील. माजी पोलीस पाटील आहात. तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की एका दिवसाचा ह्यांनी कार्यक्रम सांगितला, पण एवढा मोठा 9 क्विंटलचा आपल्याला माल तयार करायचा आहे. कामाचं विभाजन कसं असतं तुमचं? कामाचं म्हणजे आता एवढं मोठं पुरणपोळीसारखं अवघड आहे, आता कुठं शक्यतो होत नाही, पण तुम्ही ती परंपरा जोपासलेली आहे. पण पुरणपोळी करायचं म्हटलं का फार नियोजन लागतं, ते कसं? याचं नियोजन असं आहे की सर्व गाव एकत्र जमतो. पहाटे ज्या वेळेला आपण पुरण टाकतो त्यावेळेला हे काम सातकी, म्हणजे थोडक्यात ढोलीची आळी, म्हणजे ढोल्याचा जे बुडा आहे ही आणि सातकी एकत्र करून हे आम्ही पहाटे 4 वाजल्यापासून चर पेटवतो आणि त्याच्यातून जे हंड ठेवले जातात ती मापाडे म्हणून आमच्यातले नाना धुडस यांच्या नियंत्रणाखाली हे जे आमचे पुढचा जो कार्यभाग पडतो ते डाळ आल्यानंतर डाळ शिजवणे, डाळ बरोबर खाली घेतल्यानंतर त्याचं ते शिजलेले आहे का हे पाहणे, शिवाय त्यानंतर तांदूळ आपण घेतो, तांदळाचे हांडे क्लिअर करतो आम्ही. म्हणजे स्वयंपाक, डाळ शिजवणं, भात शिजवणं, शिजवणं, आमटी करणं आणि गोळवणी करणं हे पूर्णपणे आमच्या ह्या दोन्ही ग्रुपवर आहे. तुमच्या दोन्ही त्या वस्तीवरती आणि डोलीची आळी. त्याबरोबर काही मंडळींना असं आहे की पाणी व्हायचं आहे, पाण्याची सुविधा झालेली आहे आता. नाहीतर पहिले काय माणसं करायची की डोक्यानं पाणी आणत होते, करत होते, घोरपडीने सस्ते मंडळी होतो. कारण काही चितची आळीच्या आणि काही मंडळीला घोरपडे आणि सस्त्यांच्याकडे पाण्याचं नियोजन आणि त्या काळानुसार बदल झालेला त्या गुरुजी बोलणारच आहेत. त्यानंतर कुपली म्हणजे ज्या स्वयंपाक बायका करतात त्याच्या पोळ्या उचलणं ही जण ट्रॉप म्हणजे आहे तो चितची आळी आणि बांबुडोस्ती काय ते असं आहे आमटे. आणि नंतर काही मंडळीला कसं आहे की पुराण दळणे हे बांबोड वस्तीवरचं नियोजन आहे. आणि जे काय मंडळी आहे, नियोजक मंडळी आहेत आमचे रामदास धडस
चेअरमन असतील जुने किंवा सरपंच उपसरपंच असतील, हे नियंत्रक जे मंडळी आहे ते त्याच्यावर नियंत्रण ठेवतात. म्हणजे सगळा कसा कार्यक्रम चाललेला आहे त्याचं अगदी पूर्ण- पाहतात ते. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव राजेंद्र जगन्नाथ पवार. मी टाकेवाडी गावचा रहिवासी आहे. बरं, आता एक सांगा, भविष्यात म्हणजे कसं नियोजन असणार आहे तुमचं? आता हे आता जे आमच्या गावच्या बांधवांनी उमरा काय, उमऱ्याचं नियोजन कसं, त्याच्या पुढं की उमऱ्याचं पावित्र्य काय आहे. तर हा, उमऱ्याचं पावित्र्य पावित्र्य जर फार आपल्याला महत्वाचं आहे ते. उमऱ्याचं पावित्र्य जर आपल्याला लक्षात घ्यायचं म्हटलं तर मला वाटतं माझं वय 60च्या आसपास आहे. तर जसं श्रीकृष्णाचा गोकुळामध्ये काला असायचा, त्यामध्ये जे सात्विकता होती त्या सात्विकतेला धरून अनेक त्यांचे जे सवंगडी असायचे, गोपाळ असायचे, त्यांचा मिळून काला असायचा. तीच संकल्पना या उंबऱ्यामध्ये असावी की जेणेकरून या उंबऱ्यामध्ये लहान थोर जातपात कुणी असं अजिबात काही नसतं आणि सगळ्यांनी मिळून या ठिकाणी एकत्र येऊन हे एकात्मतेचं दर्शन देणारा हा उत्सव असतो. ही पहिला संस्कार असतो. दुसरा संस्कार यामध्ये स्त्री पुरुष लहान सर्वांनी मिळून या उत्सवामध्ये जो आनंद असतो, एकमेकाच्या प्रती ऋणानुबंध जपण्याचा जो आनंद असतो, तोही संस्कार या ठिकाणी घडला जातो. तिसरा म्हणजे ज्या वेळेस हा उंबरा समारोपाच्या 5-6च्या दरम्यान जातो त्यावेळी आपल्या शेजारचं पांगरी गाव, तिथून ह्या सतोबा आणि बिरोबाचे जे भक्तगण एकत्र येतात, पारंपरिक गजनृत्य करतात आणि पारंपरिक गजनृत्य केल्यानंतर त्यामध्ये प्रेमाचं स्नेहाचं प्रतीक म्हणून भंडाऱ्याची उधळण होते आणि हे सगळं चैतन्य निर्माण करणारं असं एक चित्र असतं. एकंदरीत जर सारासार विचार करायचा म्हटलं तर हा उंबरा म्हणजे एक फार मोठा संस्कार आहे. हा उंबरा म्हणजे एकात्मतेबरोबर आपणा सगळ्यांना दैनंदिन ज्या अडीअडचणी असतील, ताणतणाव असतील, ह्याच्यापासून मुक्त देणारं या सतोबा देवस्थानाने आम्हाला दिलेलं एक वरदान आहे. ते टाकेवाडीचं भूषण समजा किंवा टाकेवाडीची शान समजा. धन्यवाद. धन्यवाद दादा. तुमचं नाव सांगा आता पहिला. नमस्कार, मी महादेव बाबूराव दडस, प्राथमिक शिक्षक. गाव माझं हेच आहे. बर, आता तुमच्या खरं तर तुम्हाला काल, आज आणि उद्या कसा ही उंबरा बघता तुम्ही? तर उंबऱ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन जर आपण विचारात घेतला तर उंबरा हा मगाशी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक उंबऱ्याच्या गावात जेवढे उंबरे आहेत त्या उंबऱ्यातील प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी हजर झाला पाहिजे या उद्देशाने उंबरा आहे. आणि या उंबऱ्याच्या संदर्भात पूर्वीच्या काळचा उंबरा आणि आताचा उंबरा यामध्ये थोडा बराचसा बदल होत गेलेला आहे. काय बदल जाणवत होता? तर आमच्या गावाचे एक एवढं वैशिष्ट्य आहे की भारताची संस्कृती जपण्याचं काम आमच्या गावामध्ये अजून चालू आहे. एक स्त्री पुरुष समानता, की पुरुषांनीही काम करायचं आणि स्त्रियांनी पण काम करायचं, असं हे आमच्या उंबऱ्याचं प्रतीक आहे. हे आमचे जे पुरुष मंडळी आहे ते अगदी पहाटे 5 वाजल्यापासून डाळ शिजवणे, भात शिजवणे, गुळवणी, आमटी हे काम पुरुष करतात. आणि पुरण वाटून सुद्धा पुरुषच मंडळी देतात, कणिक चिचून सुद्धा पुरुष मंडळी देतात. आणि स्त्रिया या पोळ्या लाटण्याचं काम करतात. आणि आता अलीकडे आपण पाहतो बदलत्या काळानुसार महिलांना स्वयंपाक चुलीवर करणं अवघड जातं, परंतु आमच्या गावाचे एक वैशिष्ट्य, आमच्या गावातल्या जुन्या महिला असू द्या किंवा नवीन आलेल्या सुना असू द्या, या पूर्व परंपराला एक देवाची भक्ती म्हणून या ठिकाणी उपस्थित राहून हा पोळ्यांचा सण साजरा करतात, पोळ्याचा स्वयंपाक करतात. आणि पूर्वीच्या काळी कसं असायचं, उंबरा म्हटलं की ज्याचा नवस आहे की एखादा बोललेला असतो माझा मुलगा नोकरीला लागू द्या, मला मुलगा होऊ द्या, आणि मग त्याला देव पावल्यानंतर त्या मालकाच्या घरी उंबरा व्हायचा, म्हणजे त्याच्या घरी हा उत्सव साजरा व्हायचा. परंतु आता बदलत्या काळानुसार इथं आमच्या लक्ष्मी आईचं मंदिर आहे, या ठिकाणी प्रत्येक उंबरा हा इथं संपन्न होत असतो. पूर्वीच्या काळी सस्ते आणि गोरपडे मंडळी यांच्याकडे पाणी पुरवण्याचं काम असायचं आणि ते विहिरीतून पाणी डोक्यावर घागरी घेऊन इथं उंबऱ्याच्या स्वयंपाकाला पुरवत होते. परंतु आता बदलत्या काळानुसार पाण्याचे टँकर असतात, पाण्याचे जार उपलब्ध होत असतात आणि काळानुसार बदल झाले. तिसरा एक मुद्दा, पांगरीचे लोक उंबरा करण्यासाठी आमच्याकडे येतात आणि पांगरीचा उंबरा करण्यासाठी आमच्यातले दडस कंपनी तिकडे जातात. परंतु पूर्वीच्या काळी आम्ही लहान लहान असताना 3री-4थीत असल्यापासून पाहत होतो की आपली लोक सगळी चालत एक 7-8 किलोमीटर
इथून जात होते आणि ती लोक सुद्धा 7-8 किलोमीटर इथे येतात. आता वाहनांची सोय झालेली आहे. इथून जाताना पिकअप असतात, तिकडच्या गजाला येण्यासाठी पिकअप होतात. तर वाहनांची सोय अशा झाली. प्रकारे अशा प्रकारे उमऱ्याच्या याच्यामध्ये आमूलाग्र असा बदल झालेला आहे आणि नवीन पिढी, तरुण पिढी अतिशय उत्तम प्रकारे नियोजन करून अतिशय चांगल्या प्रकारे उमऱ्याचा सण साजरा करतात. धन्यवाद. नमस्कार दादा. नमस्कार. खरं तर काल आज बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या आहेत, पण असा एक तुमच्यासाठी प्रश्न आहे की भविष्यात कसं नियोजन करणार आहात? म्हणजे आतापर्यंत बघितलेलं आहे, जुन्या परंपरा तुम्ही जोपासताय, जुने साहित्य वापरून तुम्ही अजून बघताय, तुम्ही पुरण दळताय, हंड्यावर स्वयंपाक चाललेला आहे, पण हे सर्व करत असताना तुम्हाला अजून उमरा ही कार्यक्रम होतच राहणार आहे ते. तर त्याच्यासाठी काही नियोजन आहे का आधुनिक काळानुसार तुमच्यात? पुढील विजन असू शकतं की पुरण दळण्यासाठी जे व्हील्स आहेत, 2 व्हील्स आहेत, आता मॅन्युअली काम चालतंय, ते भविष्यात मोटरवर गिअर सिस्टीम करून ते म्हणजे पुरण दळणारी मशीन एक तुमच्याकडे नवीन आणण्याचा विचार आहे. शिवाय महिलांची संख्या जर कमी पडली तर तिथं काय नियोजन काय अजून आहे का तुमचं? कारण ही जे तुमचा उमरा 9 मनाचा आहे त्याच्यात कमी जास्त माल तुम्ही करू शकत नाही, कारण ठरलेला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या ह्याच्यानुसार थोडंसं बदलावं लागेल. तर आता ते महिला संख्या कमी पडल्या तर तिथं कसं नियोजन असणार आहे? महिलांची संख्या कमी पडली तर तिथे एक जाड लोखंडी प्लेट ठेवून, म्हणजे तव्यांची संख्या वाढवणं किंवा काळानुसार संख्या तव्याचा विषय राहत नाही. लोखंडी प्लेट ठेवून खालून गॅस कसं पण घालून म्हणजे तुमचं नियोजन आहे भविष्यात. भविष्याचं नियोजन असं असू शकतं. म्हणजे असू शकतं म्हणण्यापेक्षा भविष्यात तुम्हाला त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणार आहे, असं तुमचं आता नियोजन हळूहळू त्या दिशेने. दुसरी गोष्ट, आपण कणिक टेचतो. कणिक मळतो, कणिक मळतो मॅन्युअली, हाताने सगळं करतो. ते सुद्धा यांत्रिक पद्धतीनं म्हटलं तर त्याला ग्राइंडर सिस्टीमनं ते मिक्सिंग करण्याचं काम ते पण आहे. म्हणजे हे पण एक माणूस आहे पुढील, म्हणजे आहे भविष्यात ती काळाची गरज आहे. आता अजून एक सांगा की उमरा म्हटलं तर लोकांना निमंत्रण सांगावं लागतं दोन्ही गावच्या किंवा घरोघरी, ते कसं तुम्ही सांगता? ते का आता आताचा काळ मोबाईल चाललाय, पण जुन्या काळातलं कसं करत होता तुम्ही? ते प्रत्येक घरी जाऊन भंडारा लावणे म्हणजे त्यांना समजून जाते आपल्याला काम करणं गरजेचं आहे. भंडाराला का आज उमरा आहे आणि आपल्याला जावं लागेल असा तो संदेश आहे. संदेश आहे, देवाचा संदेश आपल्याला आलेला आहे, आपल्याला तिथे गेलं पाहिजे असं एक ते चैतन्य असतं. चैतन्य. धन्यवाद दादा. तुमचं नाव सांगा. दादा, आता इथं पण एक कार्यक्रम असतो आपला गजनृत्याचा वगैरे, ते कसं असतं काय? कसं असतं, ढोले आणि मोरे आम्ही पूर्वीनं पार करीत असतो आणि कुठं असले तरी आम्ही तिथे जाऊ शकतो. ढोले आणि मोहरे एकत्र येऊन गजनृत्याचा कार्यक्रम करतो. आपल्या गावात असू द्या, कुठे बी असू द्या, पांगरीला असू द्या, की अन्य कुठे बी असो, म्हणजे सगळं नियोजन आम्ही करता तुम्ही. धन्यवाद. दादा, तुमचं नाव काय? माझं नाव शिवाजी सस्ते. दादा, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे की आतापर्यंत तुम्ही उमरा कुणी केलेला हे बघितलेलं आहे, पण असं एखादा आठवणीत राहील अशा व्यक्तीनं कुणी उमरा केलेला आहे का? महत्वाचं म्हणजे पहिला उमरा म्हणजे हा एक नवस असतो आणि उमरा म्हणजे कसं आहे माहिती आहे का, जे आपल्या मनात इच्छा येईल ती देवाला बोलून दाखवायचं आणि नंतर मग ती ह्यांच्याकडे येतो, प्रसार होतो आणि मग ती नवस फेडला जातो. तसंच ते आता सध्या म्हणलं तर आपल्या महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री आमदार जयकुमार गोरे यांचा पण नवस होता. त्यांनी सुद्धा हा नवस फेडायला येते 4 गावची माणसं आली होती. म्हणजे टोटल मान तालुक्यातली माणसं भाऊंच्या उमऱ्यासाठी इथं आली होती. उमरा म्हणजे एक असं आहे की सतोबा देवस्थानचं एक वैशिष्ट्य असं आहे की गावातून प्रत्येक घरी एक तरी माणूस हा उमऱ्याला येणार आणि त्यांना ते नियोजनच असतं की उमरा म्हटलं की आपल्याला काय काम आहे हे त्यांना डोक्यातच असतं आपलं की बाबा आज उमरा आहे आणि आपल्याला हे काम करायचं जायचं आहे देवाकडे. मग ते ऑटोमॅटिकली पाय देवाच्या उमऱ्याकडे वळतात, त्याच्याबद्दल काय हे नाही. आणि दुसरं म्हणजे काय माहितीये का, उमरा हा एक नवस जरी असला तर हा बालगोपाळांचा आणि सर्व महिला आणि पुरुष वगैरे सगळे टोटल तिथं हजर असतात आणि तो सर्वांनी मिळून करायचा असतो. असे नाही की एका जबाबदारी आहे आणि एकट्यानंच करायचं असं काही नाही. प्रत्येकाने याची आपापली जबाबदारी पार पाडायची, कुणालाही अडथळा येत नाही आणि त्याचं काम ओके होतं आणि ते उमरा सक्सेस होऊन जातो. त्याच्यात काही कुणाचे अडथळा येत नाही किंवा काय होत नाही.
आणि इथं म्हणजे असं आहे की की बाबा आमदार किंवा खासदार हे सुद्धा लोक इथं येतात, देवाच्या पाया पडतात आला तरी. आणि उमरा हा म्हणजे कसं होतं माहिती आहे का, की नवस असल्यामुळं तिकडूनच्या गावची बी भरपूर लोक येतात, त्यांना प्रसिद्धी होती. आणि मग हा वाढत हा महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत चाललाय आता. की उमरा म्हणजे हा बाबा टाकेवाडी गावाचा एक ग्रामस्थ आहे, सतोबा देवस्थान त्यांचा उमरा असतो. आपण पण जाऊन बघू कसे आहे तिथे. म्हणजे एवढं नियोजन गावाचं असतंय की तिथं भरपूर नियोजन, आणि नियोजनात काही नसतं, ज्याचं त्याचं काम ओके करतात. त्यामुळं कुणाचा अडथळा येत नाही, किंवा सगळं पोळ्या लाटणाऱ्या महिला असतात. आमच्या माता भगिनी अख्ख्या गावातून वाडे वस्तीहून येऊन इथं स्वयंपाक करतात. तर आताच आपल्याला उंबऱ्याचा कार्यक्रम कसा आहे हे सांगितलेलं आहे, प्रत्येकाला नियोजन दिलेलं आहे, त्याच्यामुळे उंबऱ्याचा कार्यक्रम होत असतो. खरं तर यापेक्षा एक आनंदाची बाब आहे की महिलांचा सहभाग फार महत्वाचा आहे. कारण महिलांचा सहभाग यासाठी आहे की जवळजवळ 9,000 पोळ्या बनवायच्या असतात आणि तेल लावलेल्या पोळ्या असतात, त्याला तेलची पोळी म्हणतात. खरं तर अतिशय कष्टातून या महिला पुरणपोळी बनवण्याचं काम करत असतात. कारण थोड्या नाहीत, 9,000च्या पण जास्त आकडा जातो. आणि हे सर्व खरं तर महिला करत असतात. सकाळचा स्वयंपाक हा काम करणाऱ्या लोकांच्यासाठी बनवायचा, पुन्हा पुरणपोळीचा स्वयंपाक आणि कणिक मळणं असं एक फार मोठी जबाबदारी पार पडलेली आहे. मगाशी दादाने सांगितलं की हे कार्यक्रम यशस्वी का होतं, त्याचं कारण की आमच्या गावात प्रत्येकाकडे जबाबदारी दिलेली आहे. खरं तर अशी जबाबदारी देऊन काम करून घेणारा का कार्यक्रम होणार आहे फार दुर्मिळ आहे. आणि तेच खरं एकात्मतेचं दर्शन, एकीचं दर्शन हे टाकेवाडीकरांचं आहे. जसं पुरुष मंडळींचं एकत्र येण्याचं दर्शन एकात्मतेचं आहे, तसं महिलांचं सुद्धा आहे. खरं तर महिलांचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. खरं देवाने महाराष्ट्र राज्याचं नाव केलेलं आहे. आणि उंबरा म्हटलं की खरं तर आज सतोबाचं नाव येतं आणि टाकेवाडीचं येतं. टाकेवाडी हे नाव का पडलेलं आहे, टाका असल्यामुळे त्याला टाकेवाडी नाव पडलेलं आहे. अशी विविध माहिती आज आपल्याला उमरा या कार्यक्रमाच्या निमित्तानं टाकेवाडीकरांनी दिलेली आहे. सर्वांना मनपूर्वक धन्यवाद. डोंगरच्या हरीचं चांग भलं, हरीचं चांग भलं, संत बाळूमामाच्या नावानं चांग भलं.